बंधू अशोक खरातवरती स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट. लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी खरातनं 5 लाख रुपयांपर्यंत आकारणी केली. भक्तांकडून त्यानं 20 लाख रुपये देखील उकळल्याची माहिती आहे. बंधू अशोक खरातला उद्या कोर्टामध्ये हजर करणार. उद्या त्याची पोलीस कोठडी संपतीये. खरातच्या नाशिकमधील कार्यालयामधून एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत. एसआयटी नवे पुरावे कोर्टाकडे सादर करणार आहे. कोरेगाव पार्कचा परिसर सर्वात महागडा, त्यामुळे या मालमत्तेची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याची माहिती. खरातच्या सीएकडे एवढे पैसे कुठून आले? अशोक खरातचा या संपत्तीशी संबंध आहे का? एसआयटी या मालमत्तेची चौकशी करणार का, असे सवाल उपस्थित. बंधू अशोक खरातवरती 11वा गुन्हा दाखल. जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. खरातसह पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावरतीही गुन्हा दाखल. नांदेडमध्ये अजून एका बोंधूबाबाचा पर्दाफाश. बद्दूर इथून बोंधूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडेला ताब्यात घेतलंय. अंगामध्ये आल्याचं बनाव जनतेसमोर तो करत असायचा, तर फसवणूक करत असल्याचा आरोप होतोय. गुन्हा दाखल का करताय असं म्हणत समर्थकांनी चक्क पोलिसांचीच कॉलर धरली. मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधामध्येच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अन्न आणि औषध प्रशासनामध्ये नोकरीची मागणी केल्याचा, त्याबरोबरच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची जोरदार चर्चा. 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद ही कमी होत असल्यामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती आहे. या अकार्यक्षम मंत्र्यांना लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे दीपक केसरकरांवरती प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती. केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे. वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे भिडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल बैठक संपन्न. बैठकीमध्ये असीम गुप्ता आणि अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढले. नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेल. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेमध्ये बदल. बुलढाण्याच्या जळगावच्या जामोद नगर परिषदेच्या सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ. चक्क सभापती नगरसेवकांना सभागृहामध्ये खाली बसून नोंदवलाय प्रशासनाचा निषेध. प्रलंबित विकास कामं आणि शहरातील अस्वच्छता यावरून गदारोळ. शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावरती किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. विजय शिवतारेंच्या कन्या डॉक्टर ममता शिवतारेंनी वडिलांसाठी स्वतःची किडनी दान केली आहे. गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या. एकलव्या निवासी मॉडेल स्कूलमधील धक्कादायक प्रकार. आत्महत्येपूर्वी प्रिन्स मेश्रामनं उत्कृष्ट तबला वादन केलेलं होतं. कार्यक्रमाच्या 20 मिनिटांनंतर प्रिन्सनं आत्महत्या केली. बीड तालुक्यातील मांजरसुंबा गावामध्ये प्रेमप्रकरणामधून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीनंतर 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून 4 विरोधात गुन्हा दाखल. मुलीनेच बोलून घेतलं होतं. 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला आणि सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला माझा. गेल्यावर चुलत्याने बघितलं. सगळ्यांनी येडा टाकला त्याला. सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं. पाय बांधून हाणलं तिकडं. माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा. हत्येच्या 3 घटनांनी सांगली जिल्हा हादरला. जत तालुक्यामध्ये 2 तर सांगली शहरामध्ये 1 हत्या. जतच्या बिळूर इथं एका व्यक्तीचा तर वळसंग इथं महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. सांगली शहरात देखील एका तरुणाचा मृतदेह आढळलाय. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई या गावामध्ये अफूच्या शेतीवरती पोलिसांची कारवाई. कांद्याच्या शेतामध्ये लावलेली 45 लाख रुपयांची 111 किलो वजनाची अफूची झाडं पोलिसांकडून जप्त. कोल्हापुरात मौज मजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमालही जप्त. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरचा भांडाफोड. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये 12वी पास बोगस डॉक्टर करत होता उपचार. बंगाली डॉक्टर करत होता आदिवासींच्या जीवाशी खेळ. बाबू मंडळ असं बोगस डॉक्टराचं नाव आहे. वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये अचानक दुचाकीला आग लागली. काही क्षणामध्ये संपूर्ण बाईकनं पेट घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापुरातील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्याचं आमरण उपोषण. 7 महिन्यांचं थकीत वेतन तात्काळ देण्याची मागणी. त्याबरोबरच सगळ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुविधा त्वरित लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण. यंदा मिठी नदी नाले सफाईसाठी अंदाजे 29 कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार. 3 फेजमध्ये वेगवेगळे 3 कंत्राटदार मिठी नदीची सफाई करणार. 2 कंत्राटदार पुढील 2 दिवसांमध्ये काम सुरू करणार. 3ऱ्या कंत्राटदाराशी बोलणी सुरू आहे. ठाणे महापालिकेचा 6,221 कोटी 12 लाखांचा अर्थसंकल्प सादर. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती. सोलापूर महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर. महापालिकेचा 1,049 कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर. सोलापूरकरांना कोणताही नवा कर नाही. भाजपचे नगरसेवक आणि शिवसेनेच्या गटनेत्यांमध्ये वाद. उन्हाळी सुट्टीत मुंबई गोवा रेल्वे मार्गावरती विशेष साप्ताहिक गाडी चालवली जाणार. 5 एप्रिलपासून 7 जून या कालावधीमध्ये मुंबई CSMT ते मनमाड आणि मडगाव ते मुंबई अशी विशेष साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार. एल्फिस्टन पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक काळामध्ये भायखळा ते दादर दरम्यान अप डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल बंद राहणार. CSMT ते कुर्ला, CSMT ठाणे, CSMT अंबरनाथ आणि ठाणे CSMT या लोकल फेऱ्या रद्द राहणार. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळणार. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीची वीज कापली. बिल थकीत असल्यामुळे वीज कंपनीची कारवाई. वीज कंपनीकडून पंचायत समिती अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊन देखील निर्णय. म्हाडाच्या 2,640 घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी सुरू. विकासकांकडून प्राप्त झालेल्या या घरांचा मालमत्ता कर, देखभाल कर थकीत असल्यास म्हाडा भरणार. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश नाकारला. तुषार गांधी हे बौद्ध भिक्षू यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलेले असताना त्यांना प्रवेशद्वारावरती जबरदस्तीनं थांबवलं. वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सेवेमधून निवृत्त. भावनिक वातावरणामध्ये पार पडला निरोप समारंभ. महापौर अजू पाटील, उपमहापौर मार्शल लोपेस, विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी जय्यत तयारी. 3 एप्रिलपर्यंत देवीचा चैत्र उत्सव. तर मुख्य प्रवेशद्वारातून भाविकांना दर्शन बंद. बिडकर पायऱ्याच्या माध्यमामधून दर्शनासाठी मंदिरामध्ये सोडणार आहेत. तुळजापुरामध्ये दर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांकडून भाविकांची लूट. दर्शनासाठी सोडतो असं म्हणून फसवणूक करत असल्याचं उघड. भाविकांनी व्हिडिओ काढून समोर आणलाय प्रकार. पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं समोर. धुळ्यातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. नवस फेडण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार. प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये बॅरिकेड लावत सुरक्षा व्यवस्था देखील तैनात. महावीर जयंतीनिमित्त भिवंडीमध्ये मटण चिकन दुकानं बंद. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महापालिकेकडून दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. शहरामध्ये धार्मिक भावना जपण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा उपक्रम आहे. वर्ध्यामध्ये बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त नव तेजस्विनी महोत्सव. बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याकरता हे प्रदर्शन. मेड इन पाकिस्तान सौंदर्य प्रसाधनांचा संभाजीनगरमध्ये सुळसुळाट.
3 दुकानांवरती छापे, 60,000चा मुद्देमाल जप्त. आरोग्याला धोकादायक होत आहेत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं, तर पाकिस्तानी क्रीम्स लावून झाल्यात किडन्या खराब. वसईच्या कोळीवाडा परिसरामध्ये मृतदेह नेण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या शववाहिनीची दुरावस्था. शववाहिनीच्या आत फाटलेल्या सीट्स, लादीचे तुकडे आणि दारूच्या बाटल्या आणि अस्वच्छतेचा कळस. गाडीचा दरवाजा चालू अवस्थेमध्ये उघडत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही गंभीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.